बलून्स. एक मोठ्या बंगल्यामध्ये नारळाचं एक झाड लावलेलं असतं. त्याला बघताच टिंगूच्या तोंडाला पाणी सुटते. ए लंबू, बघ ना तिकडे, किती सगळे नारळ लटकतायत. माझे हात जर तुझ्या एवढे लांब असते ना, तर मी सगळेच्या सगळे नारळ तोडून घेतले असते. तुला बोलायचं काय आहे? मला बोलायचं आहे की काही नारळ तोडून मला देऊन टाक ना. शेवटी एवढं लंबू बनवलंय तुला देवाने, तर त्याचा काहीतरी फायदा कर ना. तू तर नाही सुधारणार टिंगू. स्वतः तर वाचतोस, पण मला फसवतोस उलटे सरळ काम करून. कुठल्या शिपायाने पाहिलं तर? आता जास्त हरिश्चंद्र नको बनूस. लाळ तर तुझ्या तोंडातून सुद्धा टपकते. संध्याकाळी एकत्र बसून IPL बघूया आणि नारळ पाण्याचा आनंद सुद्धा घेऊया. बस, IPLच्या नावावर हृदय जिंकलंस माझं. पण बघायचं कुठे ते तरी सांग. आधी नारळ तरी तोड, त्याच्यानंतर सांगतो. ठीक आहे, लवकरात लवकर थैल्या तयार कर. मी पटपट तोडून त्याच्यामध्ये नारळ टाकतो. ए लंबू, मी आज तुझ्यासाठी मोठ्या स्क्रीनचा बंदोबस्त केलेला आहे. तिथे आपण सगळे बघून IPL बघूया. ते राम गंगा चौधरी राहतात ना, त्यांच्या जवळच्या मैदानात ये तू. बरं ठीक आहे. मोठ्या मैदानात सगळे एकत्र होतात. छोट्याशा मैदानावर एका मॉनिटरवर कोणीतरी मॅच लावली होती. अरे वा, किती चांगल्या जागेवर घेऊन आलास तू मला. एवढी मोठी स्क्रीन, आज तर खूप मज्जा येईल. आधी हे सांग, आज कोणती टीम जिंकेल? मुंबई का चेन्नई? चेन्नई जिंकेल. त्याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी खेळतोय ना. जिंकणार तर मुंबईच आहे. त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर सर आहेत. हरणार आहेस तू, हरणार आहेस. लागली शर्त? लागली शर्त. आज तू हरणार आहेस. धोनी नेहमीच कप जिंकतो. जिंकण्याच्या रेषा तर त्याच्या हातामध्येच आहेत. तेवढ्यात सचिन पहिला 6 मारतो आणि सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात. बघ, बोललो होतो ना मी. आता तर फक्त सुरुवात झालीये. मॅचला फक्त 4च ओव्हर होतात आणि तेवढ्यात जोरजोरात पाऊस सुरू होऊन जातो. सगळेजण इकडे तिकडे झाडाखाली उभे राहतात. अरे, सगळ्या मजेवर पाणी फिरलं. किती मस्त मॅच चालू होती. हो, ते तर आहे, पण आता काय करायचं? तेवढ्यात एक मुलगा जोरात किंचाळतो. स्क्रीन, आमचे स्क्रीन तर पाण्यात भिजले आणि ते फाटले. अरे, आता ही स्क्रीन तर फाटली टिंगू. आता आपण काय करायचं? थांब बाबा, आधी पाऊस थांबू दे, तर मग काहीतरी जुगाड करूया. थोड्याच वेळात पाऊस थांबतो आणि सगळेजण परत एकत्र होतात, पण सगळे खूप उदास असतात. अरे देवा, आजची फायनल मॅच बघण्यासाठी तर किती तयारी केली होती आम्ही, आणि आता आमचा स्क्रीनच फाटलेला आहे. आता काय करू? बाबा, तर आता काय आपण मॅच नाही पाहू शकणार का? माहित नाही बाळा. आता काय करायचं आपण? त्याच्या आधी तर आपण घरातल्या स्क्रीन मध्येच मॅच बघितली असती, पण त्याच्यावर मॅच बघायला मजा नाही येत ना. तिकडे लंबू टिंगू पण खूप अस्वस्थ होत असतात. अरे टिंगू, काहीतरी उपाय सांग ना. तुझं डोकं तर एवढं फास्ट चालतं, तू सुद्धा गप्प उभा आहेस आज. अरे थांब भाऊ, काहीतरी विचार तर करू दे. टिंगू इकडे तिकडे बघायला लागतो आणि अचानक त्याचं लक्ष लंबूच्या पांढऱ्या कुर्त्याकडे जातं. सुचली युक्ती. काय युक्ती आहे? लवकर सांग. मॅच संपत आलीये. आधी ती झाडाची फांदी तोडून आण. ठीक आहे, घेऊन येतो. लंबू जवळच्या झाडावरची एक फांदी तोडून आणतो फटाफट. हे घे फांदी. आणि तू काय करणार आहेस ते लवकर लवकर सांग, नाहीतर मॅच संपून जाईल. अरे थांब बाबा, आता त्या फांदीला तिथे समोर लाव, एकदम जिथे आधीचा स्क्रीन गळून पडला होता ना, त्याच्या खाली. फक्त कपडे टांगायची जागा सोडून दे. पण एवढा मोठा सफेद कपडा कुठे आहे टिंगू? तू आधी मी जे सांगतोय ते कर. ठीक आहे, आता लवकर जाऊन त्याला लावून टाकतो. लंबू पहिलेले लावलेली काडी आणि गळलेला कागद काढून फेकतो. माहित नाही हा टिंगू माझ्याकडून काय काय करून घेत असतो. हे काका काय करत आहेत? मॅच काय पुन्हा सुरू होणार आहे? वाटतं तर तसंच आहे बाळा. नक्कीच काहीतरी जुगाड झाला असेल. तू टेन्शन नको घेऊस. हे घे टिंगू, तुझी आता फांदी सुद्धा लागली
आता सांग काय करायचंय ते. आता तुझा लवकरात लवकर सफेद कुर्ता काढ आणि त्याला फांदीच्या खाली मॉनिटरच्या समोर टांगून ये. स्क्रीन सारखा दिसेल तो. अरे कसं बोलतोयस तू? मी कुर्ता कसं काय काढू शकतो? फक्त तुझा कुर्ताच तर आहे जो पूर्ण स्क्रीन बनवू शकतो. आता लवकर कर, मॅच संपत आली आहे. आणि तसंही आतमध्ये तू सलमान खान सारखी सँडो तर घातलीच आहेस ना. आज तर एकदम हिरोज दिसतोयस तू. पण मी नाही करू शकत भावा असं. तेवढ्या जवळच्या उदास मुलांकडे त्याचं लक्ष जातं. तो त्यांचे उदास चेहरे पाहू नाही शकत आणि म्हणतो, ठीक आहे, सुरू कर तुझा मॉनिटर. स्क्रीन बनवतो मी. थोड्याच वेळात लंबूच्या कुर्त्यावर मॅचचं प्रसारण परत सुरू होतं. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवून मॅच बघायला लागतात. थोड्याच वेळात लंबूची टीम जिंकते. सगळे उभं राहून नाचायला लागतात. लहान मुलं देखील लंबूला मॅच दाखवल्याबद्दल थँक्यू म्हणतात. थँक्यू काका, आज तुमच्यामुळे आम्हाला मॅच बघायला मिळाली. इकडे लंबू टिंगूची मजा घेतो. अरे टिंगू, तू तर हारलास. अजून नाही हारलो. आता एक मॅच खेळून तर बघूया ना. सगळे आहेत इथे. काय बोलताय तुम्ही सगळे? होऊन जाऊ दे एक मॅच. सगळेजण हो म्हणायला लागतात. दोघं आपल्या टीम मध्ये 11 प्लेयर घेतात. चल, आज मी तुला दाखवून देतो बॅटिंग काय असते ते. आणि मी दाखवतो बॉलिंग काय असते. टिंगूच्या पहिल्याच बॉलवर लंबू आउट होतो. त्याला काही समजतच नाही की काय झालं. आणि त्याची टीम पण 57 रन्स बनवून आउट होते. आता माझी बॅटिंग आहे लंबू, वाचून राहा. पण बॉलिंग तर माझी आहे टिंगू. बघतो कसा सामना करशील माझ्या बॉलिंगचा. आणि बघता बघता लंबूच्या पहिल्या बॉलवर टिंगू छक्का मारतो. अरे हे कसं झालं? ह्या मैदानाचा मी सचिन आहे लंबू. इथे तर फक्त मीच रन बनवू शकतो. जर तू सचिन आहेस तर मी सुद्धा अनिल कुंबळे आहे. थांब, आत्ता दाखवतो तुला. आणि दुसऱ्याच बॉलवर त्याने गुगली टाकली, ज्यावर टिंगू सरळ आउट झाला. मैदानावर जमलेली लोक जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली. IPL पेक्षा जास्त मजा या मॅच मध्ये आली, हो ना बाबा? हो बाळा, बरोबर आहे. थोड्याच वेळात टिंगूची संपूर्ण टीम 59 रन बनवते आणि जिंकून जाते. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि मॅच समाप्त होते. एक गोष्ट तर आहे टिंगू, आज मी तुझी हुशारी स्वतःहून पाहिली. कशी काय तू ती मॉनिटरची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकलीस. तू खरंच खूप हुशार आहेस. तू सुद्धा गुगली खूप छान टाकतोस, आज मला कळालं. आज तर मज्जाच आली. तू जर नसतास तर ना आज आपण मॅच खेळू शकलो असतो, ना क्रिकेट पाहू शकलो असतो, आणि मला माहितीही पडलं नसतं की तू एवढा चांगला प्लेअर आहेस. तू सुद्धा तर माझा पर्सनल सचिन आहेस रे. दोघं एकमेकांना गळा भेट देतात. Tiny Toons.